राम 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 आल्या गेल्याची भूताखेताची चांडाळा वाणांची नात्या गोत्यांची कुणाची दृष्ट न लागू दे राम 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 काय काय चाललंय? मी आंघोळ करून पाणी कशाला टाकतोय? महाराज हा मी खूप घाबरलोय महाराज. काय झालं काय पण? अहो महाराज भयानक भयानक माणसं माझ्या स्वप्नामध्ये येतात महाराज. काय? हो म्हणजे काल रात्रीपासून असं होतंय महाराज, म्हणजे कुणीतरी ना असं वरण भातामध्ये कोल्ड्रिंक घालून खात आहे, काय? कुणीतरी कांदे पोह्यामध्ये विनेगर घालून खात आहे. कांदा पोह्यामध्ये विनेगर शिऱ्या बुकड्या आली होती महाराज. ती तरी दिसायला किमान सुंदर आहे. हा. माझ्या स्वप्नामध्ये जे येत आहेत ना ते असे दिसायला विचित्र आहेत महाराज. महा शेट तर नाही ना? शेट परवडला महाराज. ते ना ते झोंबी आहेत महाराज. झोंबी? ते ना ते धड धड न मेलेले असतात ना, जिवंत असतात. तू घाबरवतोयस मला महाराज. मी वस्तुस्थिती सांगतो तुम्हाला. आणि महाराज तुम्हाला एक सांगू का? काय? ते ज्या जागी जातात ना त्या जागेला ना ते झोंबिवली करून टाकतात. हे बघा महाराज, हे बघा महाराज. अरे बापरे. मी निघतो. महाराज मला भीती वाटते, मला सोडून जाऊ नका. हे दिसायला वाईट दिसतं रे. महाराज मी तुम्हाला सोडणार आहे, मला घेऊन चला. बरं, चल, चल, महाराज मी तुमच्या सोबत येणार. महाराज ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. बस बस बस. सरका महाराज, सोड सरका महाराज. काय सरकार ना काय? मी महाराज आहे ना. हे बघ, आपण किती घाबरलो ना तरी स्टेटसची जी दरी आहे ती कायम ठेवायची. चला उठा, प्रधान म्हणून वागा. काय कोण आता काय असंच राहणार आहे का? अरे अंधार. ते बघा ती आलीये महाराज. संख्या. अरे अरे कसा आहेस तू? अरे इथे तो वेगळ्या नावाने आहे ना, ते काय खिरबल खिरबल. खिरबल. हाय. correct. महाराज थांबा, मला चेक करू द्या. हे माझे मित्र आहेत महाराज. हा ललित दे, ही वैदेही, हा आम्ही आहे महाराज. सांगतोय मी. नशीब. अरे मला यार ओळखलं. या इकडे या इकडे या. अरे सॉरी यार, मी तुम्हाला ओळखण्यात मला जरा पवेत. अरे हे रक्ताचे डाग नका आहे. अरे तू आम्हाला बोलवलंस ना इकडे वेगवेगळे पदार्थ बनवायला. हो. त्याची प्रॅक्टिस करत होतो तेव्हा हे मस्टर्ड वगैरे लागलं रे. बाकी काही नाही. अरे मला काय झालं, 2 दिवसापासून मला असं ना ते घाबरे गुबरे करणारे स्वप्न पडतायत. मी सांगतो महाराज काय झालं. आमचा जो सिनेमा आहे की नाही झॉम्बिवली, हा. हा त्यांनी बघितला. त्या पिक्चर मधले आमचे झॉम्बी ते आपल्याला घाबरवतात पण आणि हसवतात पण. त्यामुळे त्याची ही अवस्था झाली. त्याला थोडासा हँगओव्हर आलाय त्या झॉम्बिवलीचा, बाकी काही नाही. आता मला या माझ्या वागण्याचं आणि त्या स्वप्नांचं आत्ता उत्तर मिळालंय महाराज. वा, वा, वा. पण हे जरा थोडस जे रक्तरंजित आहे ते तुम्ही जरा स्वच्छता करून या. चल चल आवरून या. ओके, चल. आलोच. हा या लवकर या. नमस्कार, शुभ संध्याकाळ. मी शंकर हनकराडे स्वागत करतो तुम्हा सगळ्यांचं झी मराठीवरती या ताज्या वाफाळलेल्या आणि चविष्ट कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे मस्त मजेदार किचन कल्लाकार. आता मनोरंजन आणि मेजवानी एका ताटात. महाराज, ज्यांना आता आपण झोंबीच्या रूपात पाहिलं त्या माझ्या मित्रांना मी परत एकदा इथे आमंत्रित करतो. नाटक कंपनीत रमलेला, मुरांब्यासारखा मुरलेला, आपल्या अभिनयाचा धुरळा उडवणारा कोथरूडचा जॉन स्नो आणि महाराष्ट्राचा
दुनियादारी निभावणारा, रसिकांशी रेशीम गाठी जुळवणारा, शांतीत क्रांती घडवून आणणारा अभिनेता आणि प्रयोगशील दिग्दर्शक ललित करूया 2018चा पॉप्युलर फेस ऑफ द इयर, 2019चा मोस्ट नॅचरल परफॉर्मर ऑफ द इयर आणि 2020चा युथफुल फेस ऑफ द इयर देखणी संवेदनशील अभिनेत्री वैदेही बघून मी ऍक्च्युली इथे पोहोचलो तेव्हा तोपर्यंत माझ्या मनात असं होतं की मी तर जिंकणार नाहीच आहे. ओके पण मला जेव्हा कळलं की मला फ्रीज मिळू शकतो जर मी पहिला आलो तर आता मला जिंकायचंय. ओके का बरं? येस. अरे माझा फ्रीज खूपच गंडलाय. अरे ते कॉम्प्रेसर 2-3 वेळा बदलला. मी खरंच सांगतो तुम्हाला. कॉम्प्रेसर गणलाय. हा अरे ते आणि हे तो स्वतःबद्दल नाही, फ्रीज बद्दल. मी त्या अर्थाने विचारलं होतं, पण इथे जरा फ्रीजची गोष्ट आहे आणि तो चांगला ट्रिपल डोअर फ्रीज आहे, तर करा प्रयत्न त्याच्यासाठी. येस. पण मला विचारायचं की स्पर्धा म्हणल्यानंतर थोडासा उत्साह वाढवणारं कोणीतरी पाहिजे. मग सपोर्ट करायला कोण आलंय वाघा? मला फारच आज म्हणजे डबल सपोर्ट लाभलेला आहे. वाव. आणि आयुष्यभर ज्या 2 स्त्रिया मला सपोर्ट करत आलेल्या आहेत त्या दोघी इथे आलेल्या आहेत. इकडे आहे माझी बायको साजिरी. हाय साजेरी. तिच्यासाठी टाळ्या वाजवा, नंतर मला. साजेरीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. ओके. आणि माझी आई सुवर्णा वाघ. वा वा सुवर्णा काकू नमस्कार. पण तू तिच्यासाठी साजिरीसाठी वेगळ्या टाळ्या का वाजवायला लावल्यास? म्हणजे कारण तिला खूप विनवण्या करायला लागल्या इथे येण्यासाठी. आणि आज तिचं ऑफिस होतं, पण तिने ऑफिसला म्हणजे आज असं बोलू नये, ते आता दिसेल टीव्हीवर, पण मी असं म्हणेन की तिने पटपट काम केलं आणि मग ती इकडे आली. परत एकदा जोरदार टाळ्या. थँक्यू सो मच. तुम्हा दोघींचं फार मनापासून स्वागत. वैदेही, तुला सपोर्ट करायला कोण आलंय? किचनशी रिलेटेड मला जे काही येतं किंवा मी जे काही शिकले ते अर्थातच माझ्या आईकडनं, त्यामुळे तिला आज बरोबर घेऊन आले. माझी आई ऍडव्होकेट सुनंदा परशुरामी. काकू, फार मनापासून तुमचंही या मंचावरती स्वागत. ललित सर, तुमच्या बरोबर कोण आलंय? मला सपोर्ट करायला 3 स्पेशल सपोर्टर आहेत. ओके. आणि त्यांना मी मंचावर बोलवतो आता, तर तुम्हाला बघूनच कळेल कोण आलाय आम्हाला सपोर्ट करायला. जोरदार टाळ्या वाजवा 3 स्पेशल सपोर्टर्स साठी. तुम्हा दोघांचंही फार मनापासून स्वागत. मला वाटतं आता तूच या स्पेशल गेस्टची ओळख करून दे. आमच्या सिनेमाचे दिग्दर्शक आदित्य सरपोतदार. आणि दुसरी व्यक्ती म्हणजे माझी खूप चांगली मैत्रीण गीतांजली कुलकर्णी, जी मला सतत खाऊ घालत असते. वा, काय करणार आता? काळजी घ्यायला लागते. एकटा राहतो हा कधी बिचारा. तर महाराज, असं हे 2 पाहुणे स्पेशल गेस्ट आदित्य आणि गीतांजली, या दोघांसाठी आपण इथं जोरदार टाळ्या वाजवूया. थँक्यू सो मच. तुम्ही इथं आलात. एक मिनिट. हा हा बोला महाराज. अरे 3 गेस्ट येणार होते ना, तिसरा कुठे आहे? बंडू. कोण बंडू? हो, बोला ना, जोरदार बंडू कोण टाळ्यांनी आहे? आपण ए, स्वागत बंडू. करूया. बंडूचं बंडू अरे बंडू. बंडू. अरे कोण बंडू? हे वाजलं. अरे अय्यो, अय्यो. अरे पडले दोन्ही पाय. अरे हा किती वर्षाचा आहे? पाय गळून पडलेत त्याचे. बंडूच्या पायाचा दांडू पडलाय, त्याला वर खेचा. ठीक आहे, हे बघ, आपल्याला नडी करतायत ना, ते आपण पण करू. डोंट वरी. कसं करणार? काय करूया, आमच्याकडे ना एक शॉकिंग चेअर आहे. हा, म्हणजे कसं आहे की समजा तुमचं उत्तर चुकलं तर तुम्हाला शॉक बसणार, उत्तर नाही चुकलं तर शॉक नाही बसणार. इतकं सोपं आहे. ही ती चेअर आहे ज्या चेअरवरती महाराजांनी माझा या जॉबसाठी इंटरव्ह्यू घेतला होता. बरोबर ना महाराज? आणि त्यावेळी करंट जास्ती ठेवला होता, आज कमी ठेवूया. डोंट वरी. तर महाराज, सुरुवात कोणापासून करायची तुम्ही सांगा. आम्हीपासून करूया का? परफेक्ट माणूस निवडला महाराज तुम्ही. म्हणजे यात काहीच सरप्राईज एलिमेंट राहील. मला माहिती होतं माझ्यावरच राज्य येणार आहे. ठीक आहे, मग आपण एक काम करूया. गीतांजली आणि आदित्य दादा, तुम्हाला विनंती करतो की तुम्ही गेस्टच्या जागेवरती जाऊन बसा. थँक्यू. तर पहिला मान आहे अमेयजी वाघ तुमचा. आधी तुमच्या समोर मी ही शॉकिंग चेअर अशी छान तुम्हाला दाखवतो. तर अशी आहे ही शॉकिंग चेअर. आणि याच्यावरती तुम्हाला बसून आज अनेक प्रश्नांचा सामना करायचा आहे. तर पहिला प्रश्न असा आहे
अमेय वाघ हा बायकोच्या ताटाखालचं मांजर आहे का? हो. तिला हवंय त्याला शॉक. अरे खरं शॉक बसतोय. अरे ऍक्च्युली शॉक बसतोय. आम्हाला काय सांग, खरं उत्तर सांग, आहे का नाही? नाहीये. आणि तू काय म्हणालास? आहे. मी माझ्याकडे कारण आहे. काय आहे ते? काय कारण आहे? कारण की माझ्या बायकोला माणसांपेक्षा मांजरी जास्त प्रिय आहेत, म्हणून मी ठरवलं की तिच्या ताटाखालचं मांजर व्हायचं. आहे असं आहे. बरं तू का नाही म्हणेल ते तरी कळू दे आम्हाला. कारण तो असं दाखवतो की तो ऐकतोय समोरच्याचं, पण तो करतो म्हणजे स्वतःच्याच मनाचं. हा जर निकष असेल तर माझं या खुर्चीत दहन व्हायला पाहिजे. बरं, एक सहज प्रेक्षकांना माहिती म्हणून, तुम्हाला असं वाटत असेल की हे शॉक म्हणजे गंमत चालू आहे, तर खरंच बसतोय का? माझा अभिनय एवढा नैसर्गिक नाही. खरोखर शॉक बसतोय मला इथे. अमेय निपुणपेक्षा जास्त टॅलेंटेड आहे का? मला असं वाटतं दिग्दर्शक म्हणून म्हणाल तर डेफिनेटली मी जास्त टॅलेंटेड आहे, आणि अभिनेता म्हणून निपुण जास्त टॅलेंटेड. करेक्ट उत्तर आहे ना? ही चुकीच आहे. पण तू असं का म्हणालास की अभिनेता म्हणून तू आणि दिग्दर्शक म्हणून? नाही, मी काय म्हणतो, तुम्ही मला माझ्याकडनं उत्तर कशाला मागताय? शॉकच द्या ना 10-12. काही जस्टिफिकेशन वगैरे मागू नको, असं का म्हणालास वगैरे, त्यावर परत शॉक यायचा आहे. ठीक आहे. अमेय वाघ सेट वरती खाण्यासाठी प्रोडक्शनला खूप त्रास देतो का? नाही यार, खाण्यासाठी नाही देत, बाकी गोष्टींसाठी देतो. खाण्यासाठी त्रास नाही. खाण्यासाठी नाही. नाही. ओके. हीच परत shock. कोण आहे रे? तर खरंच त्रास देतो का? नाही काय आहे बघ, म्हणजे आता मी त्यावर 2 चित्रपट केलेत, तर मला माहिती आहे की मागच्या चित्रपटामध्ये त्रास कुठे व्हायचा आम्हाला अमेयाचा, की आम्ही सगळे नॉनव्हेज खातो आणि हा एकटा प्युअर व्हेजिटेरियन होता. अच्छा. तर तो त्रास इथे सेटवर एकट्यासाठी वेगळं जेवण. सर तुम्हाला कळत असेल की हा त्रासच आहे ना आम्हाला. मग शेवटचा प्रश्न, झिंगझिंग झिंगाट गाण्यामध्ये झिंगझिंग झिंगाट किती वेळा आलेला आहे? द्या, जोरात द्या. पुण्यात असल्यामुळे आहे कॉन्फिडंट, पण एवढाही नाही. म्हणजे मारा तुम्ही मला. द्या, शॉक द्या. ठीक आहे, तरी एक अंदाजे आकडा सांग ना. 108, 777. 152 वेळा असेल. बघूया लाईट्स काय म्हणतायत. अरे बापरे. मला असं वाटतंय माझे बायसेप आता ललित एवढे होते. एवढा मला शॉक बसलाय आता दंडावरती. ठीक आहे, मग आता मी जरा तुला मोकळा करतो, पण त्याआधी जोरदार टाळ्या वाजूया अमेय वाघ याच्यासाठी यार. आता पुढचं महाराज कोण? ललित. पहिला प्रश्न आहे ललित प्रभाकर साठी की जेवायच्या आधी कोणता श्लोक म्हटला जातो म्हणून दाखवा. वदनी कवळ घेता नाम घ्या हा श्रीहरीचे, हा. सहज हवन होते नाम घेता काचे. मदत नका करू. हा, पुढे. उदन भरण नोवे. परफेक्ट परफेक्ट. लाईट लाईट पटकन पटकन लाईट. अरे खरंच बसतोय यार. पण महाराज मला काय वाटतं, आता ज्यांना ज्यांना वदनी कवल हा श्लोकच माहिती नाहीये, तर मला वाटतं तो एकदा पूर्ण आपण म्हणला पाहिजे ना. पूर्ण झाला पाहिजे एकदा. म्हणा की, आपल्याला काय आपण problem सुरुवात नाही. कराल का महाराज तुम्ही? वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदरवर नोवे जाणीजे यज्ञ कर्म. जय जय रघुवीर समर्थ. किती सोपं आहे. तर ललितने दुसऱ्याच्या ताटाकडे कधी हावरट नजरेने पाहिलं आहे का नाही? हो हो, मी नेहमी करतो. रेस्टॉरंट मध्ये गेल्यावर माझं लक्ष आधी लोकांच्या ताटात काय आहे, ते काय. लाईट्स प्लीज. नाही, असं नाहीये हा. हे खरं आहे. असं नाहीये रे तो. अरे खरं यार, ग्रीन लाईट लागलाय. थँक्स.
म्हणजे ऍक्च्युली तो कॉमन गुण आहे आमच्यातला. आम्ही जनरलच खवय्ये असल्या कारणाने आमचं सर्वत्र लक्ष असतं. कुणाच्या ताटात काय येतंय ते तो काय आयटम आहे आपण पण तो मागवूया हे आम्ही सर्रास करतो. वा आम्ही आपण व्हेजवाले असल्यामुळे आपल्याला काही प्रश्न पडत नाही. एक्झॅक्टली. शेवटचा प्रश्न, सध्याची गाजणारी फिल्म पुष्पाच्या मराठी रिमेक मध्ये ऑडिशन मध्ये ललित ऐवजी अमेला जर रोल मिळाला तर तू जेलस फील करशील का? नाही. खोटं बोललाय, त्याला वाटेल. आता यानंतर त्या पुष्पाचा रोल तूच कर असाच होणार आहे. जोरदार टाळ्या एकदा ललित प्रभाकर साठी झाल्या पाहिजे. थँक्यू सो मच यार, तू खूप मनापासून हा गेम खेळलास. थँक्यू. काय ऑप्शन आहे का दुसरा? आता मला फार आनंद होतोय की हे वैदेहीला सगळं नाही करायचं. नाही चला आपण काय पुढचा गेम नाही का खेळणार? हाच आहे पुढचा गेम. पहिला प्रश्न, सुपरस्टार वैदेहीचे दाखवायचे दात वेगळेत आणि खायचे वेगळेत, हे खरं आहे का? हो. लाईट्स प्लीज. हे चुकीचं उत्तर आहे. काकू मला तुम्हाला विचारायचं की बाहेरून पाहताना असं वाटतं की अरे किती छान साधी सोजवळ मुलगी आहे, घरामध्ये मात्र कचा 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 भांडते असं आम्ही ऐकलंय. घरात भांडते असं नाही, फक्त माझ्याशिवाय. ताईशी भांडते म्हणून तर शॉक द्या तिला. ठीक आहे, पुढचा प्रश्न, वैदेहीला सगळ्या प्राण्यांबद्दल प्रेम आहे का? हो म्हणजे लाईट्स प्लीज. पाल मी काढतो. काही लागला नाही अजून दिलं नाही. पुढचा प्रश्न, इतकी मोठी सेलिब्रिटी असूनही आईस्क्रीमचं रॅपर असं चाटून बिटून खातेस तू, हो की नाही? हो. असं नाही मी बघितलं. ती अरे? व्यवस्थित मी तर नाही बघितलं. दुष्ट आहात ना तुम्ही. असं नाही बघितलं. सॉरी कधीच नाही. तिला अशा घाण लाईट्स व्यवस्थित बघूया आपण रिझल्ट काय. रॅपरवाले आईस्क्रीम तर ती खातच खातच नाही. नाही. तिला रॅपरच आवडत नाहीत मला. हो. अरे किती वेळा ऐकत होतो? हो बघितलं असं. ह्यांनी खरं उत्तर दिल्यामुळे त्यांच्यामुळे तुला शॉक बसलेला आहे. त्यांना फायर करा आता तू. वैदेहीनी आणि मी कधीतरी एका सिनेमात काम एकत्र केलं होतं. सो पुढचे प्रश्न कॅन्सल. वैदेही, ह्याला काय अर्थ आहे रे? याला काही जात नाही. येस, वैदेहीसाठी जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे. प्रधानजी मला सांगा, काय चहा पाणी आधी करायचंय का नंतर करायचं, काय तुमचं म्हणणं काय? महाराज राज्य तुमचं, तुम्ही म्हणाल तसं करू. असं म्हणतोस? हा. चहा पाणी करून घेऊया ना. चला ना, मला पण चहा प्यायचा. या महाराज. मग मंडळी, मी तुम्हाला विनंती करतो की आता आपण यांच्यासाठी छान गरमागरम वाफाळलेला वाघ बकरी चहा, ताजेपणा आणि कडक चहाचा एक दमदार कप, अशा कपाने तुमच्या प्रत्येक कामाची सुरुवात होईल तजेलदार आणि दमदार. म्हणूनच वाघ बकरी चहा कडून पाहुण्यांना मिळतं एक गिफ्ट हॅम्पर, ज्यामुळे आता आपल्या कार्यक्रमाची सुरुवातही होईल तजेलदार आणि गरमागरम. या वाघ बकरी कडून तुम्हाला मिळतं एक खास गिफ्ट हॅम्पर. चवीला भारी मस्त मजेदार किचन कलाकार. चवीला भारी मस्त मजेदार किचन कलाकार. झोंबिवली सिनेमातले तीनही कलाकार इथे आलेले आहेत आणि आता आपण त्यांना स्पर्धेचे नियम सांगूया आणि पटकन स्पर्धा सुरू करूया. ओके? येस. इथे तुम्हाला जो पदार्थ येतो तो करायचा नाहीये, जो पदार्थ महाराज तुम्हाला सांगतील तो करायचा आहे. हा झाला पहिला नियम. दुसरा नियम, हा स्वयंपाक किंवा हा पदार्थ करण्यासाठी तुमच्या हातात फार मर्यादित वेळ आहे. कुकरची पहिली शिट्टी, स्वयंपाक सुरू. दुसरी शिट्टी, वेळ कमी. तिसरी शिट्टी, हँड्स अप. ओके. ओके. तिसरा नियम, आता स्वयंपाक म्हणजे पदार्थ म्हणल्यानंतर साहित्य लागेल. हे साहित्य आम्ही तुम्हाला दाखवणार, पण ते लक्षात ठेवण्यासाठी तुमच्या हातात आहेत फक्त 45 सेकंद. त्या 45 सेकंदात तुम्हाला हे साहित्य लक्षात ठेवायचंय आणि तुम्हालाही त्यांना हेल्प करायची आहे. याच्यानंतर तरी सुद्धा तुम्ही विसरलात
तर ते साहित्य तुम्हाला काही इझिली मिळणार नाहीये. ती एक पेठ आहे, त्या पेठेमध्ये एक अतिशय विचित्र माणूस शेठ म्हणून आमच्या महाराजांनी अपॉइंट केलेला आहे, ज्याला तुम्हाला वेगळी एक टिपिकल हाक मारून बोलवायला लागेल. ओ शेठ असं म्हणल्याशिवाय तो काही येत नाही. आणि त्याने शिक्षा दिल्यानंतर ती भोगल्यानंतर मग तुम्हाला साहित्य मिळेल. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात आमच्या आणि प्रशांत दामले महाराजांनी करून ठेवलेली एक तरतूद म्हणजे तुमच्या मदतीला राजशेफ असणार आहेत. आता राजशेफ यांना बोलूया का? बोलवा, ताबडतोब बोलवा. चला जोरदार टाळ्याने आपलं स्वागत करूया राजशेफचं, म्हणजेच जयंती कठाळे यांचं. आता महाराज वेळ आहे विच्छा माझी पुरी करा या सेगमेंटची. Correct. तर सांगा तुमच्या पोटात आज कुठल्या पदार्थांची भूक आहे? आपण पहिल्यांदा वैदेहीकडे जाऊया. या. आजपर्यंत तू खूप साध्या सरळ छान सोशिक अशा भूमिका केल्यास पण म्हणून तुला साधा पदार्थ मिळेल असं काही नाही बरं का. हा तर तुझ्यासाठी खास पदार्थ मटन खिमा पॅटीस आणि शिकंजी. एक नंबर. आता आपण ललितकडे जाऊया. ओके. तू कसा प्रयोगशील असा कलावंत आहेस, वेगवेगळ्या गोष्टी तुला करायला आवडतात एकाच वेळी. तुला ना प्रायोगिक पदार्थ एक करायचा आहे आणि तो म्हणजे अख्ख्या मसुरातले पेडवे म्हणजे आणि पांढरा भात. किती सोपं आहे. काय आपल्या रसिकांना पण कळायला पाहिजे ना किती पदार्थ आहेत मराठीमध्ये. आता आपण आम्ही जाऊया. तू काही करू शकतोस कारण तू फास्टर फेड आहेस, त्यामुळे काय सांगायचं असं मला प्रश्न पडलेला आहे. आणि म्हणूनच तुला ना फास्ट फूड असं तुला बनवायला द्यायला हवं. तर तू बनव पटकन पावभाजी. महाराज आपण थोडस ट्विक करू इथे. हा पावभाजीचा मसाला वापरता येणार नाही. ऑल द बेस्ट. तर चला यांना दिलेले पदार्थ यांना मान्य आहेत असं आपण गृहीत धरूया आणि कार्यक्रमात पुढे जाऊया. पहिला खेळ असतो स्मरणशक्तीचा. तुमची परवानगी असेल आणि तुम्ही जर खूण केली तर सेटअप आणतो महाराज. झोंबिवली. 3, 2, 1 स्टार्ट. इकडे मला जे हवं ही ते आल्याची आहे पेस्ट आहे ना? शेव नको. खाऊन बघा शेव पटापट कोणाला हवी पटापट आहे खाऊन का? बघा. अरे ब्रो तू आईला विचारू शकतोस, त्याला काय विचारतो? शेव हवी का? शेव 33 सेकंद. काय बघा, वास घेऊन बघा. अरे पावभाजीवरती शेव लागू शकते. हे काय? 29 सेकंद. हे काय 26, 25 आम्ही फास्ट. ओय ब्रो अरे हे बघून घे, बघून घे. तुझं लक्षात बघून घे. ठेवायचं तुला. 10, 9, हे काय? अख्खा मसूर आहे का? तेल 6, 5, हे 4, हे 5 आणि हे 2, 1 1 2 3 4 5 6 7 खोबरं. मला काहीच लक्षात नाही. आम्हीचं काहीतरी वेगळंच होतं. तिकडं का घेऊन गेला तो? त्याला वाटलं हेच साहित्य वापरून मला वाटलं एवढं साहित्य वापरून वा रे वा, शहाणाच आहेस तू. चला 3, 2, 1 हाक मारा तर पेठ उघडी होईल. ओ, अरे वा जय का आम्ही वाघ वाघ आहे वाघ इंडस्ट्री त्याला शब्द फुटले नाही की फक्त सुरावट येते. शब्द नाही फक्त सुरावट. अरे यार इंडस्ट्रीचा वाघ आहे वासाडे. खरंच आहे ते मात्र खरं आहे. मग कसं आहे ना जबरदस्त मालू. अरे अरे त्या काय रिंग मास्टर पण आली आहेत आज. अरे बरं आहे ना. शिकवलं तसा करतोय ना सगळं व्यवस्थित. अरे ते मी काय म्हणतो हे आलेले आहेत जरा एक कोण हे छोटं काम म्हणजे? होतं हे आपल्या नाव पाठले त्याला वैदेही परशुरामी. नाही नाही हे पंच घालवलं सगळं. ते म्हणतात कापून टाका काय आपलं आहे मग. तर ते आमचं कसं आहे तिथे चिपलुणामध्ये ना ते वसाडे मित्र मंडळ आहे. तर ते ना कसं तुम्हाला एक छोटीशी बाईट द्यायची आहे की वसाडे मित्र मंडळाला माझ्याकडनं खूप खूप शुभेच्छा. फक्त काय करावं माहिती आहे का ते हिंदीमध्ये द्या हिंदीमध्ये. वसाडे मित्र मंडल को बहुत शुभेच्छा. आम्ही दोघं येता म्हणून सांगा. अरे मी बोला तर पटकन मी बापा पुढचा सांगतो सगळा. आम्ही दोघं येताव. हा बघितलं की नाही बघितलं ना वासाड्यानं तुम्हाला सांगितला होता ना कत्रीना कैफला आणतो म्हणून. आणला का नाही तुम्हाला काय वाटलं ते विक्की भावचीन बरोबर लगीन झाला म्हणजे काय माना विसरून जाईल ती. बाय बाय बस झालं जबरदस्त.
मला काय वाटतं आता 2 मिनिटांची वेळ त्यांना दे पटकन. बरं का पाहुण्यांनो, आत बास्केट ठेवलेली आहे. जे साहित्य तुमच्या लक्षात आहे ते घेऊन या. ऑल द व्हेरी बेस्ट. 3, 2, 1 स्टार्ट. ललित मसूर घे पहिला. काश्मीरी मिर्च कांदा टोमॅटो कांदा टोमॅटो तर घेतो. सब्जी मसाला पण घेतो. वैदेहीने काय घ्यावं असं तुम्हाला वाटतं मटार आहेत काकू? का इकडे हा कांदे. आवडत्या ठिकाणचे एक मसाले किती घ्यायचे. मटार घे. असं काही नाही मटार ना? मटार आदित्य सर, तुम्ही नेमके कुणाच्या बाजूने आहात? ललित दिग्दर्शक आहे मी, चित्रपटाचं प्रमोशन. एकच मिनिट राहिलं, एकच मिनिट. फास्ट करा फक्त 1 पटापट. मिनिट राहिलेला आहे. एकच ललित, मिनिट. वैदेही ललित वैदेही आलं लसूण पेस्ट कांदा. मला मसूर सामानच सापडे ना. 50 सेकंद राहिली. फास्ट 50 करा. सेकंद. लवकर 45 सेकंद. फास्ट फास्ट. लिंबू ललित सर, लिंबू कोकोनट ऑइल कुठे? वैदेही लेफ्टला बघ, बटाटा बघ लेफ्टला. नीट बघा, नीट बघा. कोथिंबीर आमेय यार कोथिंबीर कोकोनट ऑइल कुठे? आम्ही कोथिंबीर दिसतच नाहीये. हे, इकडे. ललित लिंबू 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 घेतलं लिंबू. अरे मला दोन, आठ, कोकोनट ऑइल नाही दिसत आहे. 6, 5, मध, 4, मीठ. 3, मीठ 2, पडलंय ते. 1 वेळ कांदा, लसूण संपली. घेतलं चला, का? चला. फ्रोझन कोकोनट मटार ऑइल घेऊ दे ना. पिक्चर हाऊसफुल झालेला आहे. चला. फ्रोझन मटार हे बघ, तिकडे पण. ओके, अमेय, वैदेही आणि ललित, तुम्ही आणलेलं साहित्य तुमच्या समोर ठेवलेलं आहे. राजशेफ, तुम्ही आता पटकन यांना नेमकी सुरुवात कुठून करायची ते सांगा, म्हणजे त्यांचा वेळ वाया जाणार नाही. पहिला टेबल तू आम्ही ना आधी हे बटाटे उकडवायला टाक कुकरमध्ये आणि ह्या सगळ्या भाज्या बारीक कट करायला घ्यायच्या. त्याच्या आधी धुवायचं आहे त्याला. ओके, पटकन अरे, दुसरा टेबल. पण दादानू पावभाजी करायला पाव कुठं आहे? आता ते पाव धरण्याशिवाय तुला पर्याय नाहीये. ठीक आहे, पण हे सगळं तुला सुरू करायचंय कुकरच्या पहिल्या शिट्टीनंतर. टेबल नंबर 2 पटकन सांगा. ओके, याच्यामध्ये तुला ऑनियन आणि टोमॅटो हे दोन्ही लागणार आहेत. ओके. ऑनियन बारीक कट करायचं आहे. कोथिंबीर केवढा सुट्टी नाही काढता आली, वेळ कमी पडला. याच्यातलं आधी हे पाणी काढायचं. त्या स्ट्रेनरनी पाणी काढून घे. स्वच्छ धुतल्यासारखं कर याला. याला कोथिंबीरला थोडं चिरून घे, मिरच्या चिरून घे, कांदा चिरून घे आणि हे जे एग आहेत त्याला फोडून त्याला बीट करून घे. फेटून घे. त्याच्यात थोडं सॉल्ट टाकायचं. Perfect. सॉल्ट कुठून? आणलं का? नाही, ठीक आहे. या राजशेफ, टेबल नंबर 3 फास्ट. तुमच्याकडे वेळ कमी आहे. अख्खा मसूर सांगितला होता रे तुला. काय सुरू कुठून करू शकतो आम्हाला ते सांगा. आपले पेडवे जे आहेत त्याला आधी तिथे स्वच्छ धुवून घे. ओके. पेडवे धुताना त्याला तुटू द्यायचं नाही. त्याची काळजी नीट घ्यायची. हाताला खोबऱ्याचं तेल लावायचं असतं, कोकोनट ऑइल. ते आणलंय का? नाही, इथे विचार कोणी डोक्याला लावलाय का? राजशेफ, तुम्ही तुमच्या जागेवरती जा. मला वाटतं कुकरची पहिली शिट्टी द्यायला हरकत नाही. कुकरची पहिली शिट्टी देण्याआधी आपण आता स्वच्छता नव्याने शिकलो आहोत. आपल्याला स्वच्छतेचं महत्व नव्याने कळलेलं आहे. पितांबरी शुअर क्लीन तुमच्या टेबलवरती आहे. पटकन घ्या आणि हात सॅनिटाईज करून घ्या. द्या कुकरची पहिली शिट्टी प्लीज. ओके, करा सुरुवात तुम्ही रेसिपीला. आम्ही आणि वैदेही तुम्ही सुरुवात करू शकता. मला वाटतं तू शिक्षेपासूनच सुरुवात कर. ओ शेट. तर शिक्षा अशी आहे, हाय काय नि पाय काय. म्हणजे आपण एक स्पेशली याच्यासाठी पाय बनवलेला आहे. तो पाय तुला खायचा आहे, बरोबर. पण आता कसं आहे की याने एकट्याने खाल्लं तर त्याच्यात मजा नाही येणार. आपले मित्र मागे आहेत तर ते पण जर जॉईन झालं तर अधिक मजा येईल, बरोबर आहे की नाही. तर खाताना गंमत एवढीच आहे की हाताचा वापर करायचा नाही. हाताचा वापर न करता पाय खायचा आहे. पण त्या शिक्षेचं नाव आहे हाय काय नाही पाय काय. महाराजांच्या चेहऱ्यावरती कुठून मी याला नोकरी दिली असे भाव आहेत. तू भेट मला नंतर. ओके, सो आदित्य सर, अमेय आणि ललित यांना हे जे पदार्थ समोर ठेवलेले आहेत ते खायचे आहेत, फक्त हाताचा वापर न करता. म्हणून या शिक्षेचं नाव आहे हाय काय नि पाय. पाय काय. 2 मिनिटाची वेळ आहे. जास्तीत जास्त खायचं आहे. स्टार्ट. फास्ट फास्ट फास्ट. वाव, Go for it, go for it, go for it. अख्खं तोंड घालू शकता तुम्ही त्याच्यात. वेळ संपते. अजून 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 आतमध्ये आतमध्ये.
स्टॉप 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 स्टॉप. याच्या तोंडावर एवढी स्ट्रॉबेरी जन्म महाबळेश्वरचा वाटतो. फारच छान. या तिघांसाठी एकदा जोरदार जोरदार टाळ्या वाजवूया. महाराज, कमाल शिक्षा आणि कमाल तुम्ही ती भोगली. आता मला वाटतं तुम्ही हे स्वच्छ करून घ्या आणि तुला हवं ते साहित्य ललितसाठी मी आज एक खास गिफ्ट आणलेलं आहे. त्याची एक फॅन त्याला भेटायला इथे आलेली आहे. बर पण त्याआधी महाराज तिचं एक पत्र येणार आहे. ते पत्र मी आधी वाचून दाखवतो आणि मग तिला आपण आमंत्रित करूया. बर. आता या पत्रामध्ये पहिली सूचना अशी आहे की कृपया ज्या भाषेत लिवलाया असल त्याच भाषेत वाचा. साध्या भाषेत वाचायचा आगावपणा करू नये. बापरे. जाणू म्हणजे जाणून. जाणू नाही हे जानूवालं जाणू. अच्छा अच्छा. जाणू. प्रिय ललित जाणू, माझं नाव लोलिता. म्हणजे असं आहे, बापानं ठेवलं लालिता, पण लॉलिता जास्त फॅशनेबल वाटत. तसा तर आपला तुझ्यावर 200% लव आहे पण नाही हाय. असाच लव आधी अमयवर पण होता. त्याने लग्न केलं पण जाता जाता तुझ्या हातात माझा हात दिवून गेलाय. म्हणजे तुझा आता मला तुझ्याशीच लगीन करायचं. ची संकांच्या सावित्री सारखी मी पण तुझ्या घरी येऊन राहू काय. ट्रायल मॅरेज. ट्रायल मॅरेज. महाराज हे आता पत्र किती वाचणार. त्या फॅनलाच मी इथं बोलवतो. या बरं फॅन. अरे आली ही अप्सरा बच के रे जरा फुलकू फटाका ही बायगो आईला जादूची. वा महाराज, ही आहे ललितची लॉलिता. बर. बोला काय बोलायचंय. नमस्कार. नमस्कार. मी तुमच्यावर लय प्रेम करते. धन्यवाद धन्यवाद. हे लाजणं होतं का. हो. जनरली सध्या आजूबाजूला जे वातावरण आहे त्याचं मला सर्दीसारखं वाटलं. तुमच्यासाठी एक पोम तयार केली. कोंब. शब्द लेखनाला लागलेलं हे कोंबच म्हणायला हरकत नाही. हो की नाही. पोम. हा बोला. ती तुम्ही शांत चित्तेने ऐका. चित्ते नाही, आमची चिता फक्त पेटू नको म्हणजे झालं. बापरे, बेरिंग घेतलंय. हा 3, 2, 1. तू जानू वानू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे मोर सामे तेरे पीछे पीछे चलूं जैसे तेरे पीछे पीछे चलूं जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामे. अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे. अरे सामे. आम्ही तुला काय वाटतं या दोघांचं लग्न व्हायला पाहिजे. मला असं वाटतं की कोणी ललितची लग्न केलं तरी त्याचं माझ्याबरोबर जे अफेअर आहे ते कमी होईल. कारण मला तुझी भीती नाही म्हणजे तुझी. मग आपण एक काम करूया. तुझ्यासाठी मी आता डबल धमाका. जरा हार आणा इकडे. आम्ही जरा इकडे बरं 2 मिनिटं. हा हार तू तिला एकटीला घाल. महाराज एक जरा आगळं वेगळं लग्न. हा फॅन साठी. हा हार तिला एकटीला घाल. जे पत्र लिहिलं त्यासाठी. आता त्याचं तिच्या बरोबर अफेअर आहे त्याच्यामुळे हा हार तू दोघांना मिळून घाल. त्याच्यासोबत तो फ्री आहे तुला. प्रेम ही आपली आयुष्यातली हार आहे, लक्षात घे. तरी लाजतेस म्हणजे मला कमालच वाटतेय तुझी है ना. या एकत्र फॅमिली फोटो घेऊ आपण. किती छान. अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे. अरे सामे. वा, थँक्यू सो मच लॉलिता. thank you. ऑल द व्हेरी बेस्ट. आणि हे जे काही खरंच काय म्हणजे यातला गमतीचा भाग सोडला तरी कलाकारांवरती प्रेम करणारी फार
वेगळे एक फॅन्स असतात आणि तशी तू एक फॅन आहेस. थँक्यू सो मच तू इथे आलीस. थँक्यू असावरी फार गोड. थँक्यू सो मच. तू काय झालं शांत का उभी आहेस? मला पदार्थ हवे जे मी विसरले ते. चला शिक्षेकडे चला. तर आता शिक्षा म्हटल्यानंतर शेटला आवाज द्यायला लागेल. 3, 2, 1. ओ शेट. काय शिक्षा आहे? तुम्ही कधी असं नलावरती पाणी बिनी भरायला पण गेलेला नसाल, बरोबर की नाही? त्याच्यामुळे कसं आहे, आता इथं आपण प्रॅक्टिस करून घेतली पाहिजे. उद्या फ्युचर मध्ये समजा जर का असा एखादा सीन आला की नलावरच्या त्या लाईनीमध्ये भांडणं करायचे, मग काय करणार? म्हणून आपण ती प्रॅक्टिस आता तुमच्याकडनं करून घेणार आहे. आणि आहे तिथे त्या तिन्ही नळांना पाणी येतं तर काय इथे भांडायचं? चला 3, 2, 1 स्टार्ट. ए कुठे चालली? चल मागे, ए माझा नंबर आहे तुझ्या पुढे. चल मागे. मी जिथे उभं राहतो लाईन तिथून सुरू होते. चल मागे. मला ऐक ना, किचन कलाकार नावाचा एक कमाल कार्यक्रम आहे, आहे. तिथं जायचंय. थोडं मला झोंबिवली बघायला जायचंय. माझा पहिले नंबर आहे. 1 मिनिट, मी काय मिस्टर इंडियाचा घड्याळ घातला? मी काय दिसत नाही तुम्हाला? अरे पण त्याच्याशीच भांडायचं मला ना. पण घ्या ना भांडण तुमच्या. ओय, ऐका ना. आकर्षण कराडे बाजूला हो. का तिच्याकडे कसं बघतोय तू? मी काय म्हणतोय पाणी कशाला पाहिजे? एवढी धुतलेली दिसते तू. तू भरा आधी, चल. मग हो आणि तुम्ही मागे या ना. इकडं थांबा, इकडे. अरे पण काय आता काय करायचं? माझं कोणी ऐका ना. माझं पाणी भरून तो झालंय. गेला, पाणी घेऊन गेला. मी जातो. मला झोंबिवली बघायला जायचंय. मी जातो बाबा. बरं मला एक सांग, एवढं टक्सिडो वगैरे घालून कोण येते पाणी भरायला? इतका जर लॉजिकचा विचार करायचा झालं तर सिनेमाच्या प्रमोशन साठी कुणीच स्वयंपाक करायला येत नाही. मुळात त्यातनं काही पाणी येईल तुझ्या बायकोला घे मागे. बर थांब, तिला आत्ता कुठं बेरिंग सापडले? कर 5 मिनिट. अरे हलकट आणलो. अरे देवा. धन्यवाद. जोरदार टाळ्या झोंबिवलीच्या सगळ्या कलाकारांसाठी व्हायला पाहिजे. धन्यवाद. क्या बात है यार. माझा काय प्रॉब्लेम झालाय, मला यार मटार हवेत. पावभाजीमध्ये मटार नसतील तर मजाच नाहीये. मटारसाठी आपल्याला मैदानात उतरावं लागेल. चला ये आता जरा काय करायचं, या. या. ओ शेट, पटकन माझ्या या वाघाला काय ती शिक्षा सांग. तो काय ती ते भोगेल सांग. आणि त्याला पदार्थ करू दे. बस. इथे आपण एक छोटं बाळ आणणार आहोत. बरं. ओके. आणि वहिनी पण आता या शिक्षेमध्ये सामील होणार आहेत. तर आपण काय करणार आहोत, ह्या दोघांचा एक एक हात असा हातकडीने लॉक करणार आहोत. आणि एका हातानं त्या बाळाला छान व्यवस्थित तयार करायचंय. एक ना, मटार नको घेऊस, त्याच्याशिवाय पावभाजी होऊ शकते. हा चला मटेरियल ना पटकन. चला सेटअप आणा. 3, 2, 1 म्युझिक प्लीज. सुरू. हा हात वापरायचा मी नाही. हे करते ना. हळू रडते. शांत कर, शांत कर. शांत हो. अंगात आलंय. अंगात आलंय. डायपर घाला आता डायपर. दोघांनी. तो हात मागे ठेवायचा. हा सावकाश बाळ बाळ आहे, उताना सावकाश. पाताना होतंय. थांब. बाळ अख्खी डोंबिवली फिरून आले. अशी माझं मला वाटतंय. व्हेरी गुड. नॅशनल टेलिव्हिजन वरच डायरेक्ट प्रोमो. व्हेरी गुड.
आलेल्या तीनही कलाकारांनी आपापल्या शिक्षा भोगलेल्या आहेत आणि आता लगबग वाढलेली आहे. अमेय वाघ टेबलाच्या खाली लपून काहीतरी करतायत, तिकडे वैदेही परशुरामी लिंबू पिळतायत आणि इकडे ललित प्रभाकर चिरलेला कांदा कढईमध्ये टाकतायत. मला वाटतं हीच ती वेळ आहे जेव्हा आपण दुसरी शिट्टी देऊया. महाराज, तुमची परवानगी आहे असं मी गृहीत धरतो आणि आता आपण देऊया कुकरची दुसरी शिट्टी प्लीज. राज शेफ, तुम्हाला आता पटकन प्रत्येक टेबलवरती जाऊन मदत करायची आहे. तुमचे हात आता खुले झालेले आहेत. आता तू ह्याच्यामध्ये हे टोमॅटो घालणार आहेस, वाटाणे घालणार आहेस आणि ही कोबी घालणार आहे आणि कोथिंबीर. इथे एक गृहिणींसाठीची टिप आहे, पावभाजी ना थोडी सॉफ्ट आणि अशी क्रीमी असते, तर आपण बटर घालतो आणि कढया एकदम गरम तापलेल्या असतात, त्याच्यात बटर घातलं ना ते सगळं जळून जातं. तर आधी तेल घालायचं आणि मग बटर घालायचंय. अच्छा, मी टिप तसंच आहे केलं. सगळ्यांची. हो, मी आधी सांगितलं होतं तुला ते करायला. महाराज आणि प्रेक्षक हो, झोंबिवलीच्या या कलाकारांच्या हातात आता फक्त 30 सेकंद राहिलेले आहेत. काउंट डाऊन द्या प्लीज. 30 सेकंदानंतर तिसरी शिट्टी होणार आणि तुम्हाला हात वर करायला लागणार. टेबल स्वच्छ करा. फाट फाट फाट. 5 4 3 2 1. हँड्स अप, हँड्स अप. हात वर करा. वैदेहीजी, ताबडतोब महाराजांच्या भोजनाची सोय करा. दिसायला छान दिसतातच आहे, त्याबद्दल काही. आता ललितला तितकं त्याचं लक्ष त्याच्याकडेच आहे ना. पण मी आता आधी हे खाऊन बघतो. हो, बरं. व्हेरी गुड. क्या बात है. आता आपल्याला रिझल्ट जाहीर करणं गरजेचं आहे. ओके, मला असं वाटतं आजच्या या भागाचा विनर वैदेही आहे. क्या बात है महाराज. तर आज या भागामध्ये वैदेही परशुरामीला मिळत आहे एक 3 डोअर फ्री. मी आता महाराजांना विनंती करतो की त्यांनी छानसं गिफ्ट हॅम्पर द्यावं पितांबरी रुचियानाकडनं. आधी आपण ते देऊया आणि मग मुख्य बक्षीस देऊया. तर पितांबरी रुचियाना यांच्याकडनं आपल्याला मिळतं आहे एक छानसं गिफ्ट हॅम्पर. मंडळी, या तिघांनी अप्रतिम पदार्थ इथे केले. वैदेही आजच्या भागात विजेती झाली, पण यांचा जो आलेला चित्रपट आहे झोंबिवली, तो नक्की बघा आणि तुम्हालाही हा पिक्चर बघून मनमुराद आनंद लुटता येईल याची खात्री मी तुम्हाला देतो. आणि याच नोटवरती आजच्या भागात घेतो निरोप. या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे मस्त मजेदार किचन कलाकार. आता मनोरंजन आणि मेजवानी एका ताटात. बाय.